आता उद्धव ठाकरेंनीही बलात्कारी खरातवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। त्याचं कारण म्हणजे अशोक खरात सोबतचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत। त्यात काही सत्ताधारी नेत्यांचाही समावेश आहे। त्यामुळेच ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना टोले लगावलेत। किती खालच्या पातळीपर्यंत आपण महाराष्ट्राला नेणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये जादूटोणा हा कायदा आहे, पण त्या कायद्याचं पालन करणारेच जर का त्या अशा भोंदूबाबांच्या नादी लागणार असतील तर त्या भोंदूबाबांबरोबर त्यांच्या भोंदू भक्तांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। जे राजकारणामधले दिसत आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। तर आपण महाराष्ट्रामध्ये एक ज्याला आधुनिक म्हणू, ज्यांचं काही कर्तृत्व नाही, कर्तृत्व शून्य नेते किंवा पुढारी आहेत, त्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात। त्यांना अशा या ज्या काही भाकड कथा आहेत किंवा भोंदूगिरी आहे त्याचा आसरा एवढ्यासाठी घ्यावा लागतो कारण ते स्वतः भाकड आणि भोंदू आहेत। हे भोंदू नेते, त्यांच्यामध्ये कर्तृत्व नाही, स्वकर्तृत्वाने जे काही करू शकत नाही, अशा लोकांना ह्या सगळ्या अशा गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो।